फर्जी राशन कार्ड गिरोह का भांडाफोड़, 7 आरोपी गिरफ्तार। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। दिंडोशी पुलिस स्टेशन ने समाज के कमजोर वर्गों के लिए चलाई जा रही महात्मा ज्योतिबाई फूले जन आरोग्य योजना MJPJAY और प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY का फर्जी राशन कार्ड के जरिए लाभ उठाने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। भारतीय न्याय संहिता 2023 के विभिन्न धाराओं में मामला दर्ज कर 7 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। ऐसे हुआ खुलासा। 7 फरवरी 2026 को गश्त के दौरान मलाड पूर्व में एक युवक के पास से फर्जी जुग्गी पास रसीद, MMRDA के आवंटन पत्र और कोरे राशन कार्ड बरामद हुए। पूछताछ में पूरे गिरोह का खुलासा हुआ। जब्त सामग्री 343 फर्जी राशन कार्ड, 3 MMRDA आवंटन पत्र, 1 लैपटॉप, 2 प्रिंटर, 9 मोबाइल फोन। पुलिस के अनुसार गिरोह ने मुंबई व महाराष्ट्र में फर्जी दस्तावेज बनाकर सरकारी योजनाओं में धोखाधड़ी की। गिरोह का सरगना हामिद सरकार फरार है, जिसकी तलाश जारी है। मामले की जांच सहायक पुलिस निरीक्षक शिव शंकर भोसले कर रहे हैं। आइए जानते हैं SP विजय भिसे ने क्या कहा। सापळा रचला आणि एक इस्माला पकडला, त्याच्याकडे बोगस रॅशनिंग कार्ड्स मिळून आले। तर त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या म्हणजे माननीय CP सर, जॉईंट CP सर, तसेच आमचे ॲडिशनल CP मीनासाहेब, DCP चिमटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये 345च्या आसपास बोगस रेशनिंग कार्ड्स, त्याचप्रमाणे इतर डॉक्युमेंट्स आम्हाला फोर्ज मिळालेले आहेत। सदर जे डॉक्युमेंट आहेत हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ घेण्यासाठी सादर केले जातात खोटे, असे आम्हाला प्राथमिक अंदाज आहे। त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। त्यामध्ये एकूण 7 आरोपी अटक केलेली आहे। मुख्य आरोपी हा जो बनवणारा आहे सुजल सत्यनारायण दयाल हा आहे। आम्ही त्याच्याकडून बरेचसे डॉक्युमेंट्स जप्त केलेले आहेत। प्रिंटिंग मशीन त्याच्याकडून म्हणजे कम्प्युटर्स जमा केलेले आहेत आणि पुढे तपास चालू आहे। सर, हे कसा तो एजंट्स आहेत काही, जे त्याच्याकडे अप्रोच होतात आणि त्याच्या मार्फतीने ते हे करतात। त्यांना पण आम्ही अटक केलेली। उरलेले जे 7 लोक आहेत त्याच्यामध्ये ते आहेत। अधिक तपास चालू आहे आणि आम्ही पुढे प्रगती करणार आहोत। तशी फिगर त्यांनी अजून दिलेली नाही आम्हाला की कोणत्या याने, जशी ज्याला गरज असेल त्या पद्धतीने त्याला तो विकायचा। या राशन कार्डचा वापर सुद्धा कुठे झाला आहे त्याचाच आम्ही शोध घेत आहोत। जिथे जिथे त्याने विकलेले आहेत, ज्या लोकांनी त्याचा वापर केलेला आहे त्यांच्याकडे चौकशी करून मग पुढे आम्ही त्याचा शोध घेणार। सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।